प्रथम मी स्वामी भक्तांना इथे सेवा करण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होत आहे. येथे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केलिया स्मरण, ओय विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे तयाशी नमस्कारून आता. येथे आज तुकाराम महाराजांच्या अभंगावर मी प्रवचन करणार आहे. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवल, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा जो अभंग आहे, तुकाराम महाराजांनी भक्ती कसं असावी, आपण जगायचं कसं आणि ठेवलंय त्या परिस्थितीत राहायचं कसं, याच्याकरता मार्गदर्शन केलं. आणि त्यामध्ये सांगितलं की का हीच मला भक्ती आवडते की या संसारावर जी माया केलेली आहे याचा संकल्प सोडावा आणि देवाने ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्तामध्ये समाधान राहू द्या, दुःख नको. आता जर आपण उद्वेग वाहिला, दुःख वाहिला, तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ म्हणजे आपण सर्व आनंदासाठी जगतो आणि त्यातून अजून दुःखच होणार आहेत. दुःखाची केवळ भोगणे ते फल संचिताचे. तुका म्हणे घालू, मग आता काय करायचं. तुका म्हणे घालू हा जो सगळा संसाराचा पसारा घेतला याचा भार देवावर म्हणजे स्वामीचरणी जरी घातलं तरी चालेल. घालू स्वामीचरणी भार, वाहू हा संसार देवा पायी. मग स्वामीचरणी घातलं, स्वामी काय म्हणणार आहेस, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यानंतर आपलं जीवन आपण सुखाने जगू शकतो. याच्यामध्ये अभंगाचा भावार्थ झाला. आपल्या चौक परिसरात अनेक संप्रदाय आहेत आणि प्रत्येक संप्रदाय हा त्या पद्धतीने आपल्या असणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन करून एक सत्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतो. इथे वारकरी संप्रदाय आहे, बैठकीचे 2-3 हॉल आहेत, स्वामी समर्थ मंदिर आहेत, अनेक संप्रदाय आहेत. पण पूर्वीपासून जे संप्रदाय आलेत त्याच्यात आज ज्या पद्धतीने पूर्वी हनुमान मंदिर प्रत्येक गावात होता, त्यानंतर आज विठ्ठलाचे मंदिर बऱ्याच गावात झालेत आणि आज स्वामींचे मंदिरंसुद्धा आज चौकला आहे
आपल्या तुपगावला झाला आणि गावोगावी आज स्वामींचे भक्त स्वामींचे सदस्य वाढत चाललेले आहेत. त्यामुळं स्वामी भक्ती ही सुद्धा आज कलियुगामध्ये श्रेष्ठ अशी ठरत चाललेली आहे. त्यामुळं स्वामी भक्तीला सुद्धा जास्त महत्त्व आहे. आणि त्या असताना मला काल एक 4 दिवसापूर्वी सरांनी सांगितलं की तुम्हाला इथे मार्गदर्शन करायला सांगतो. बोलू स्वामी भक्त एवढे अभ्यासू असतात ना, त्यांच्यापुढे मी मार्गदर्शन करणं मला थोडं भीती वाटतं. मी म्हणून सिद्धू सरांना येऊन भेटल्यानंतर सरांना बोललो असं असं आहे. त्यावेळी मी स्वामींच्या मूर्तीकडे बघितले. तर त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर मला वाटलं, त्यांनी सांगितलं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे अतिशय नम्रपणे मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या या नुसत्या त्यांच्या याच्याकडे बघून जो काय हे भेटलं आहे त्याच याच्यावर मी तुमच्यापुढे 2 शब्द मांडत आहे. हीच थोर भक्ती आवडते देवा. कोणती भक्ती आवडते? आता आपण जर बघितलं तर भक्त प्रल्हाद आहेत. तर त्यांना नारद मुनी प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूची पूजा करायला सुरु. पण भक्त प्रल्हादाचे वडील जे होते त्यांना हिरण्यकशिपू त्यांनाही स्वतः गर्व होता, मी सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्यामुळं माझीच भक्ती करा, माझ्याशिवाय दुसरा कोण मोठा नाही आहे. आणि असं असल्यामुळे भक्त प्रल्हादाला त्यांनी लहानपणापासून छळलं. त्यांनी उकळत्या तेलात टाकलं, भक्त प्रल्हादाला डोंगरावरून ढकलून दिलं, भक्त प्रल्हादाला अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला. पण तरी इतके सर्व प्रयत्न करून सुद्धा भक्त प्रल्हादाचा नाश झाला नाही. तेव्हा भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपूने विचारलं की तुझा जो देव आहे तो कुठे? तर देव कुठे? भक्त प्रल्हाद बोललं चराचरात भरून 10 उंगली उरलेला आहे. कुठे ना असं नाही. समोर हा खांब होता, ह्या खांबात आहे का? तो बोलतो या खांबात सुद्धा आहे. आणि त्यावेळे त्याने लाथ मारली, त्या खांबातून नरसिंह अवतार प्रगट झालं आणि त्यांनी त्या प्रल्हादासाठी प्रल्हादाला त्या गादीवर बसवलं यांचा नाश करून. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं तुम्ही उदाहरण घ्या. माऊलींच्या आई वडिलांना इंद्रायणीत जलसमाधी घ्यावी लागली प्रायश्चित्त म्हणून. त्यांच्या मुलांना समाजांनी सामावून घ्यावा यासाठी इतर समाजांनी त्यांच्यावर बहिष्कृत केले. आणि तुम्ही जर ध्यान प्रायश्चित्त घेतला तर तुमच्या मुलांना सामावून घेतलं जाईल. आणि त्या आईवडिलांनी इंद्रायणीमध्ये देहांत प्रायश्चित्त घेतला आपल्या मुलांना चांगले. त्या माऊलींनी पूर्ण आयुष्य माधुकरी मारून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी 4ही भावंडांनी पूर्ण लहानपणापासून देवाची सेवा केली. त्यांनी जी भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे ती लोकांना समजावी म्हणून प्राकृतमध्ये मराठीमध्ये केली. एवढंच नाही तर हरिपाठ लिहिला. आणि त्यांनी जो हे लिहिलं पसायदान लिहिलं, त्या पसायदानामध्ये आज तो पसायदान जगामध्ये एक प्रसिद्ध आहे. त्यांनी काय केलं, आता विश्वात्मके देवे, देव कुठे आहे? तर देव चौकमध्ये, कालापूरमध्ये, रायगडमध्ये, भारतामध्ये एवढं नाही, संपूर्ण जगात जी माणसं आहेत ते प्रत्येक माणसामध्ये देव आहे. आता विश्वात्मके देवे, ज्ञानेश्वर माऊलींनी इतकी विशाल भूमिका मांडली की देव हा सगळीकडेच आहे. देव कुठे ना अशी जागाच नाही आहे. जो हा पंचतत्वाचा शरीर आहे आणि त्यात आत्मा जो आहे तो आत्मा म्हणजे देवच आहे असं माऊलींनी त्यांच्या ह्याच्यात मांडलं. आणि त्यांनी ही भक्ती केली. तुकाराम महाराजांनी भक्ती केली. तुकाराम महाराजांनी अनेक अभंग दिली. त्यांची गाथा इंद्रायणीत बुडवल्या. तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा आणला होता आणि तो नजराणा देत असताना तुकाराम महाराज बोले सोने आणि रुपये आम्हा मृत्यू के समान. तो नजराणा आज कुणीही घेतला असता पण तुकाराम महाराजांनी तो नजराणा
ही ही भक्ती त्या लोकांनी ठेवली. त्यामुळं प्रकार काय झाला की आज ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांचं गाथा मंदिर, भंडारा डोंगरावरती जाऊन तपश्चर्या करायचे, अभंग लिहायचे. असं त्याच्या जागेला एक देवाचं स्वरूप आला. आपण काय म्हणतो, देव पावयाशी गेलो तेथे देव उघडी ठेलो. हे संत जे होते, आता स्वामी असतील, हे देवाची सेवा करता करता स्वतःच कधी देव झाले. आज आपण सर्व त्यांची सेवा करत आहोत. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच देवाची भक्ती आवडते असं म्हणतात. आता आपण आता तुम्ही आरती केली आणि यातून स्वामींची जी काय सेवा केली, स्वामींनी एकच आशीर्वाद दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाला काय आज माणसं एकाकी पडलेली आहेत. आज कुटुंबात, समाजात माणसं एकाकी, त्यांना पाठीशी कोणतरी घालणार आहे पाहिजे. म्हणून आज जर आम्ही आता गाडी बिडीवर फिरतो इकडे तिकडे, तर 2-4 फोर व्हीलर गेल्या तर एका तर गाडीच्या मागे लिहिलेला असतो स्वामींचा चित्र आणि भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे स्वामींनी दिलेला आधार हा आज समाजाला चांगलं जगण्यासाठी, उत्तम जीवन जगण्यासाठी एक मार्गदर्शन ठरत आहे. त्यामुळं हीच थोर भक्ती, कोणती आवडते देवा, ही जी भक्ती आहे ही देवाला आवडते असं यांच्यातून. तर संकल्पावी माया संसाराची आपण ही भक्ती म्हणजे काय, तुकाराम महाराज म्हणतात, ही भक्ती करताना अनेक लोकांनी भक्ती केली, पण ती भक्ती करत असताना आपण जी संसारावर माया ठेवलेली आहे त्या मायेचा संकल्प करा. म्हणजे कोणती, आता संसार म्हणजे कोणता हा प्रश्न येतो. आपण घर, किचन ओटा, हे गाडी, बंगला, मुलं बालं आणि आई वडील, हा सगळा संसार आहे. हा एक संसार आहे. दुसरा शरीराचा एक संसार आहे. शरीराचा संसार कोणता आहे? 7, 5, 3. ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठात म्हणलं आहे, 7, 5, 3 दशकांचा मेला, एक तत्विकाला दावी येली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हा शरीर जर पंचतत्वाचा आहे आणि आत्मा परमेश्वर आहे, पण आत्मा आला की याला 7 विकार येतात. 7 विकार कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 5 विषय येतात. 5 विषय कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 3 गुण येतात. त्रिगुण कोणते? सत्व, रज, तम. आणि दशकांचा मेला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. भगवद्गीतेत 36 तत्वाचं शरीर सांगितलेलं आहे. दासबोधात तर 84 तत्व, म्हणजे ह्या तत्वांना उपतत्व अशा पद्धतीचा हा शरीर. आणि हा एक संसार आहे. मग ह्या संसारात काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, अहंकार आहे. हे षडविकार आहे आणि हा मन, धावणारं मन आहे. आता ह्यांना ताब्यात ठेवणं आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आणि 6 षडविकार यांना जो ताब्यात ठेवील तो खरा आपल्या हितासाठी जागा आहे असं म्हटलं तर ते योग्य ठरेल. म्हणून यांना ताब्यात ठेवणं हा एक मोठा विषय होऊन गेला. पण असं कोणी केलेलं आहे की बाबा यांना कोण ताब्यात ठेवू शकतो? तर आपण पुराणामध्ये वाल्या कोल्याचं उदाहरण बघा. वाल्या कोल्यांनी काय केलं की अनेक माणसं मारायचा, त्यांना लुबाडायचा आणि घरी आणून त्या घरातल्या माणसांचा पोट भरायचा. असं करता करता एक दिवस त्यांना नारद मुनी भेटले. त्यांनी नारद मुनींना त्या जंगलामध्ये अडवलं आणि तुझ्याकडे काय आहे ते बोलले. त्यांच्याकडे काय होतं? फक्त तंबोरा. बोलतो माझ्याकडे काय आहे? पण तरीसुद्धा
नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे जे करता याला तुमच्या कुटुंबातल्या माणसाचा सहकार्य आहे का? तुमच्या ह्या पापात ते वाटेकरी होणार आहेत का? तो बोलतो नाही होणार. कसे? बोलतो मी इथं थांबतो, तू घरी जाऊन विचारून ये. तो बोलतो असं कसं? मी जर विचारायला गेलो तर तुम्ही पळून जाल. तो बोलतो मला बांधून ठेवा. नारद मुनींना त्यांनी बांधून ठेवले आणि ते विचारायला गेले घरी. कुटुंबातल्या आईवडिलांना विचारलं, मी जी काय आता संपत्ती लोकांना लुबाडून आणतोय ती तुम्हाला मान्य आहे काय? ते बोलतात नाही, तू चांगल्या मार्गाने पण कमवू शकतो, पण लुबाडणं कशा करता? आणि त्यांनी बायकोला विचारलं. बायको बोलते मी या पापामध्ये वाटेकरी नाही. मुलांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही चांगल्या पद्धतीने या, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करा. तुम्ही धन उत्तम व्यवहाराने जोडा ना, पण ते चुकीच्या पद्धतीने आणलेलं वाटेकरी नाही असं बोलल्यावर त्याला पश्चाताप झाला आणि तो नारद मुनींच्या येऊन पाया पडला. नारद मुनींना सोडले आणि नारद मुनींनी त्यांना मंत्र दिला. त्या मंत्रामुळे वाल्या कोल्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि केले रामायण रामाआधी. रामांचा जन्म होण्याच्या अगोदर रामायण लिहिलं. इतका सामर्थ्य जर ह्या देहावर, ह्या संसाराच्यावर तुम्ही जर हे केलं, संकल्प सोडला, ते एवढ्या प्रकारचा तुम्हाला हे मिळतो. पण हे संकल्प सोडण्यासाठी काय करायचा? ठेविले आनंते तैसेची राहावे. हा संकल्प जर सोडायचा असेल तर तुम्हाला अनंताने ठेवले तसेच राहायला पाहिजे. असं कोण राहिलं आहे का? 5 पांडवांची कथा बघा तुम्ही. 5 पांडवांना श्रीकृष्ण भगवान त्यांच्या पाठीशी होते, तरीसुद्धा त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असा भोगावा लागला. पण एवढा 12 वर्षाचा वनवास भोगला, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला, पण त्यांनी कुठेही ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने राहिले. त्यांनी देवाकडे कुठे तक्रार केली नाही की हा वनवास आम्हाला का भोगावा लागतो, आणि त्यांनी ते भोगलं. म्हणजे 5 पांडवांनी सुद्धा वनवास भोगून ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्या पद्धतीने आज 5 पांडव जगले. त्याच पद्धतीने सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला देवा त्यातून. सुदाम ब्राह्मण आहे ना, याचा मित्र श्रीकृष्ण भगवान होते. श्रीकृष्णाने द्वारका वसवली होती आणि इतका मोठा राज्य होता, पण इथे सुदामाला काही खायला नव्हतं. तर त्याला अनेक लोक म्हणायचे का तू त्या देवाचा धावा करतो पण तू देवाला भेटायला का जात नाही? तो बोलतो माझी ही परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीत मी जर देवाला भेटायला गेलो तर देवाच्या तिथले एवढे मोठे मोठे सगळी लोक मला हसतील. त्यामुळे एक दिवस त्याला न कळत इच्छा झाली की आपण देवाला भेटायला जावा. भेटायला गेल्यानंतर सुद्धा तिथल्या फाटक्या कपड्यानुसार आणि त्याची ती थकलेली देहबोली बघून तिथल्या श्रीकृष्णाच्या द्वारकेमधल्या यांनी त्याला हसले. तो बोलतो तुम्ही कुणाला भेटायला आला? तो बोलतो मला श्रीकृष्णांना भेटायचं आहे, ते माझे मित्र आहेत. लोकांना ते खरं नाही वाटलं. मग त्यातल्या एक यांनी जाऊन श्रीकृष्णांना आतमध्ये सांगितलं, श्रीकृष्ण बसले होते तिथे, की तुम्हाला तुमचा मित्र भेटायला आला. तो बोलतो कोण? श्रीकृष्ण. श्रीकृष्णाला सुदामा. सुदामा बोलल्यानंतर श्रीकृष्ण धावत बाहेर आले आणि चपला घातल्या नाही, काय नाही, सुदामाला कधी भेटतो. आणि तिथे सर्व तिथली जनता बघत होती आणि श्रीकृष्णांनी जाऊन त्याला गळ्यात मिठी मारली. मिठी मारल्यानंतर ती परिस्थिती सर्व जनतेने बघितली की एक गरीब माणूस आणि त्याला भगवंत किती आदराने भेटतोय आणि त्याला घेऊन गेला. स्वतः त्याचे श्रीकृष्णाने हातपाय धुतले, त्याला हे केलं आणि त्याचे 1 मूठभर पोहे खाल्ले. पण त्या 1 मूठभर पोह्याच्या बदल्यात सुदाम नगरी बनवून दिली त्याला. आणि म्हणजे जरी काही त्यांनी मागितलं नाही तशा पद्धतीने राहिला तरी आपण आता म्हणू की देवाकडे आम्ही मागायचंच नाही, ठेविले आनंद तैसेची राहावे.
तर देवाकडे मागायचं ना, असं कसं घडेल? आम्ही जे काय आहेत, आम्हाला काय गरज आहे हे आम्ही देवाला सांगितलं नाही तर कसं? परंतु आपल्याला काय गरज आहे देवाला कळतं येत का आपल्याला स्वतःला कळत नाही. म्हणजे सुदामाला काय हवं आहे हे सुदामाला माहिती नव्हतं, परंतु देवाला माहिती होतं. त्यामुळे सुदामाला त्या गोष्टी ह्या श्रीकृष्णांनी मिळवून दिल्या. म्हणजे सुदामाची सुद्धा त्यांनी हे केली. रामदास स्वामी तर अनेक त्यांनी मनाचे श्लोक लिहिले. आणि आपण म्हणतो ठेविले आनंद ते तैसेची राहावे, कसा काय जमेल? रामदास स्वामींनी सांगितलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये सर्व सुखी कोण आहे का? आणि ते जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही स्वतःच शोधून बघा. या जगात प्रत्येक माणूस दुःखी आहे, काय ना काय दुःख घेऊन बसलाय. का? तो ठेविले अनंताने ठेवलाय तसं राहत नाही. तो वेगवेगळ्या विचार करतो, वेगवेगळ्या अपेक्षा ठेवतो, त्यामुळे दुःख आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या चित्तामध्ये समाधान असायला पाहिजे. समाधान असेल तरच तो जगेल. आता असं एक उदाहरण ह्या 4-5वीच्या पुस्तकात परवा मी एक वाचलं की एक सावकार होता, खूप श्रीमंत होता, पण त्याला काय झोप नीट लागायची नसत आणि जेवण खाऊन सुचत नसत. म्हणून तो एक साधूकडे गेला. साधूला म्हणाला, मला झोप लागत नाही, मला नुसती चिंता आहे. ते साधूने विचारलं की तुला झोप लागत नाही, तुला चिंता आहे, ती कसली चिंता आहे? तो बोलतो, मी 7 पिढ्या बसून खातील एवढा कमवलेला आहे, परंतु माझ्या 8व्या पिढीचा काय होईल? याला चिंता कोणती आहे बघा. याच्या 7 पिढ्या बसून खातील एवढी त्यांनी कमवलेलं आहे, तरीसुद्धा त्याला 8व्या पिढीची चिंता आहे. मग साधू महाराज बोलले, चालेल, तू असं मला काहीतरी उपाय सांगा. साधू महाराजांनी तिथे एक तांदळाची पिशवी पडली होती, ती घे आणि त्या जंगलात एक म्हातारी राहते, तिला ते तांदूळ दे आणि ये. ती पिशवी उचलली आणि त्या म्हातारीकडे गेला. त्या म्हातारीकडे 2 ते 4 दिवसाचे तांदूळ शिल्लक होते. तर तो म्हातारी बोलला, नमस्कार, मी तुम्हाला तांदूळ घेऊन आलो. ती बोलली, बाबा आत्ता माझ्याकडे 4 दिवसाचे तांदूळ आहेत, मला तुझे काय याची आत्ता गरज नाही, मला ज्यावेळी लागतील त्यावेळी मी घेईन, मला काय तुझे हे तांदूळ नको आहे. आणि ते तांदूळ पिशवी घेऊन तो साधूकडे पुन्हा आला. साधू बोलतो, तुम्ही काय यातून घेतलं? तो बोलतो, मला माझं उत्तर सापडलं की मी 7 पिढ्यांचं कमवलं आहे, तरी मी 8व्या पिढीचा विचार करतोय. आणि त्या बाईकडं 5व्या दिवसाचं तांदूळ नाही आहेत, तरी ती बोलते मी समाधानी आहे. म्हणजे तिने 4 दिवसाचा ह्या असताना ती समाधान मानले, ती सुखात झोपते, ती सुखात राहते. आणि यांनी 7 पिढ्यांचं कमवून सुद्धा 8व्या पिढीचं काय होईल ह्या जास्तीने दुःखी राहते. मग आपल्याला काय करायला पाहिजे? आपण ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता याचं ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल का हे जुनी उदाहरणं देता तुम्ही, नवीन काहीतरी उदाहरण द्या. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, आज जगामध्ये सर्वात सुखी राष्ट्र आहे. इराण आणि इस्रायलचं भांडण चालला होता, याला त्याच्यात उडी घ्यायची काही गरज नव्हती, पण अहंकार हा माणसाला किती नाश करतो बघा. आताचं उदाहरण तुम्हाला देतो. त्या अहंकारात त्याने मध्ये उडी घेतली आणि इराणला मी 7 दिवसात संपवील असं सांगितलं. आज 1 ते 1.5 महिना झाला, इराण काय त्याला आवाज नाही. उलट अमेरिकेतच हजारो लोक बाहेर आले, हजारो मोर्चे निघले, लाखो करोडो लोक बाहेर आली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी राजीनामा द्यावा म्हणून मागणी केली.
म्हणजे तुम्ही जर अहंकार केला, तुमच्याकडे आहे, किती आहे, तर अमेरिकेचा $1 म्हणजे आपले 93 ते 100 रुपये, आपले 100 रुपयाची किंमत त्यांच्या $1 बरं. म्हणजे अमेरिकेला जो कामाला गेला आहे त्यांनी जर तिथे $1 कमवला आणि तो इथं घेऊन आला तर त्याचे 100 रुपये मिळतात. इतक्या पद्धतीने मोठा असूनसुद्धा माणसाला इतकं आहे तरी समाधान आहे का? नाही. म्हणून तुकाराम महाराज या अभंगात सांगतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे डोनाल्ड ट्रम्पचं तुम्हाला उदाहरण दिलं. पण याच्यात जर असं नाही केलं तुम्ही की अनंताने ठेवला असं जर वागले नाही, तशा पद्धतीने तुम्ही ह्या नाही केली, तू वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. आपण मनाला नुसतं मला हे बरोबर झालं नाही, हे बरोबर झालं नाही, हे किती जरी आपण चिंता केली तर तो चिंता करून बाजूला जाणार आहे का? उद्वेग वाढलं तर दुःखाची केवळ. हे जर तुम्ही करत राहिले तर तुम्हाला सुख मिळणार नाही. आणि आपण हे सगळी माणसं ही सुखासाठी प्रयत्न करत असतो. मग सुखासाठी प्रयत्न करत असतो तर काय आहे? तुम्ही जर मागे कंस राजा बघितला, तर श्रीकृष्णाचा मामा, ज्याने श्रीकृष्ण जन्माला यायच्या अगोदर आकाशवाणी झाली आणि 8व्या पुत्राच्या हस्ते त्यांचा मरण आहे असं सांगितलं. त्या कंसाने 8वा धास घेतला, उद्वेग वाहित बसला. त्याची 6 मुलं देवकीची आपटून मारली. 7वा गर्भ जिराला, तो बळीराम झाला आणि 8वा अवतार श्रीकृष्ण झाला. आणि त्यावेळी त्या 8व्या अवताराला मारण्यासाठी कंसाने अनेक राक्षस पाठवले. मग पुतना मावशी पाठवला, बट पाठवला, आगासूर पाठवला, बकासूर पाठवला. या सगळ्यांना श्रीकृष्णाने मारले. आता सगळ्यांना मारल्यानंतर याला प्रश्न पडला याला कंसाला की ह्याला काय करायचं. म्हणून त्यांनी त्याला मथुरेत बोलवून घेतला 14 वर्षानंतर आणि त्याला मथुरेत मारण्याचा संपूर्ण व्यवस्था केली. हत्ती ठेवले रस्त्यावर, मल्ल ठेवले, हे ठेवले, सर्वांना मारून श्रीकृष्णाने कंसाला मारला. त्याने उद्वेग वाहिलत बसला, पण त्यामुळं कंसाचा नाश झाला. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवल, भोगन येते फल संती जाते. मग प्रल्हादाचं सुद्धा तसंच झालं. प्रल्हादाच्या वडिलांनी सुद्धा माझंच नाव घ्यायला पाहिजे, मी या करणार नाही म्हणून उद्वेग वाहित बसला. प्रल्हादाचे हाल केले. पण शेवटी प्रल्हादाच्या याच्यासाठी नरसिंह अवतार देवाला धारण करावा लागला आणि त्या प्रल्हादाचं रक्षण करावं लागला. अशाप्रमाणे वाहिल्या उद्वेग दुःखाची केवल, भोगन येते फल संचिताचे. जे आपल्या संचिताप्रमाणे आहे ना तेच भोगावं लागतं. असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात की श्रीकृष्णाला ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी नेऊन गोकुळात ठेवलं. गोकुळात कंसाने त्यांना अनेक मारण्याचा प्रयत्न केला. 14 वर्ष होईपर्यंत अनेक राक्षस पाठवले आणि 14व्या वर्षी मथुरेत आणून कंसाला श्रीकृष्णाने मारलं. त्यावेळी त्याची आई आणि वडील वसुदेव देवकी ही तुरुंगात होती. त्यावेळी 14 वर्षांनी त्यांना दोघांना पण सोडवलं गेलं. तेव्हा श्रीकृष्णाला आईने विचारलं की बाळा, तू तर साक्षात देव आहेस, देव असताना तू मला कधीही सोडवू शकला असतास, मग मला 14 वर्षे ह्या बंदीशाळेत का घालवावं लागले. त्यावेळी श्रीकृष्णाने आईला नमस्कार केला. तिला सांगितलं तुला मागच्या जन्माचा इतिहास माहिती नाही, कारण
मागच्या जन्मात मी राम होतो आणि तू कैकेयी होती. तुम्ही आपल्या वडिलांकडून 2 वर मागून घेतले. एक वरामध्ये 14 वर्ष मी वनवासाला गेलो आणि 1 वरामध्ये भरताला गादीवर बांधायचा. आम्ही 4ही भाव. मग लक्ष्मण पण रामाच्या बरोबर 14 वर्ष वनवासाला गेले. सीतामाई पण वनवासाला गेली. मग मागच्या जन्मी ज्या 14 वर्ष मी वनवास भोगला, त्यामुळे ह्या जन्मामध्ये 14 वर्ष तुला तुरुंगात राहायला लागलं. आम्ही राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चौघा भावांना भरतानी सुद्धा गादीवर न बसता रामाच्या पादुका ठेवून कारभार चालला. आताचे भाव कसे आहेत? त्यावेळचे भाव बघा. लक्ष्मणाला 14 वर्ष वनवासात जायचं नव्हतं, तर रामासाठी 14 वर्ष वनवासात गेले. आणि भरत आज लगेच गादीवर दुसरा भाव बसेल. भरतानी त्या गादीवर रामचंद्रांच्या पादुका ठेवल्या आणि कारभार चालवला, पण त्या गादीवर बसले नाही. त्यावेळी मग तिला सांगितलं की तुला मागच्या जन्मामुळे 14 वर्ष तुरुंगात राहायला लागलं. भोगणे ते फल संचिताचे. मागच्या जन्मी आपण जे जे कर्म केलेत त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. आणि मग त्यावेळी तुम्ही रामायणात बघितलं तर भाऊ कसा असावा? लक्ष्मणासारखा, भरतासारखा, शत्रुघ्नासारखा, की त्या गादीवर ते बसले नाहीत. वडील कसे असावेत? दशरथासारखे. राम वनवासाला गेला तर दशरथांनी आपला प्राणत्याग केला. सेवक कसा असावा? हनुमंतासारखा, कुठलीही अपेक्षा न करता हे करावं. असं हे एक रामाचं चरित्र असताना कृष्णाच्या अवतारामध्ये हे वसुदेव देवकीला 14 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. कारण मागच्या जन्मात रामाला त्यांनी वनवासात पाठवलं होतं, आपल्या आईवडिलांपासून तोडलं होतं. त्यामुळं देवकीला इतका वनवास भोगावा लागला, इतके दुःख भोगावं लागले का तिला 8 मुलं झाली. 6 मुलं कंसांनी आपटून शनी मारली. 7वा गर्भ जिराला आणि तो गोकुळात जाऊन वाढला. आणि 8वा श्रीकृष्ण. 8 मुलं असताना 14 वर्ष मुलाबाळांपासून हे भोगणे ते फलसंचिताचे. हे संचित देवाला पण चुकले नाही, आपल्याला चुकतील का? मग त्यामुळं आपल्याला ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वागिल्या उद्वेग दुःखाची केवल, भोगणे ते फल संचिताचे. आज इथे महिलांची संख्या जास्त आहे आणि आपण आता स्वामी भक्त आहात, त्यामुळं मला तुम्हाला जास्त काय याचा अधिकार नाही आहे. पण मी जे काय बोलतो ते पुराणातल्या ह्याच्यावर बोलतो आहे की आपण काय म्हणतो की आम्हाला खूप दुःख आहे, माझ्या इतकं दुःख कोणालाच नाही. जर सीतामातेचं तुम्ही उदाहरण बघा. सीतामाता कोण होती? जनक राजाची मुलगी होती. आणि इकडे रामाची पत्नी दशरथ राजाची सून कोण होती? तिला काय कमी होतं का? ज्या सीतामातेला काही कमी नव्हतं, परंतु दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार तर कैकेयीने सांगितलं की 14 वर्ष वनवास, राम वनवासाला जाणार म्हणून सीतामाईसुद्धा 14 वर्ष वनवासाला गेली. वनवास एवढा वनवासच होता का सीतामाईच्या पदरात? तर तिथे रावणाने सीतामाईचं अपहरण केलं. बघा, राजाची मुलगी, राजाची सून, पण ती कोणत्या परिस्थितीत वनवासात जगत असताना रावणाने सीतेचं अपहरण केलं. तेवढ्यावरच झालं का? रावणाला मारल्यानंतर सीतामाई परत सुटल्या. त्यावेळी त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली. कुणाला? सीतामाईला. आपल्या नशिबात आहे का एवढं? तरीसुद्धा आपण आपल्याला दुःखी म्हणतो. अग्निपरीक्षा दिली. इकडे अयोध्येला आले, राज्य केला
आणि राज्य केल्यानंतर पाहतात तर काय, प्रजेने त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली. गरोदर असताना श्री रामचंद्र लक्ष्मणांनी त्यांना वनात नेऊन सोडलं आणि त्यांना 2 मुलं झाली, लव आणि कुश. पण त्यांचं मुलं कुठे झाली, बाळणपण कुठे झाले, बाहेर ऋषीच्या याच्यात. जी राजाची मुलगी होती, राजाची सून होती, आपण ज्या देवाची पूजा करतो त्याची पत्नी होती, त्या सीतामाईला काय वनवास भोगायला लागला याचा विचार करा. आणि इतका वनवास भोगत असताना सुद्धा कुठेही तिने या केलं नाही. लवकुश मोठे झाले. लवकुशांनी यांनी राज्याभिषेक करण्यासाठी जो रथ सोडला होता तो रथ अडवला आणि त्यांचा युद्ध झाला. आणि तेव्हा रामाला समजलं की सीतामाई आहे, सीतामाई सापडल्या. त्यावेळी सीतामाईना घरी आणायचा तर जमीन दुभंगली आणि जमिनीच्या पोटामध्ये सीतामाईने प्रवेश केला. बघा, एक राजाने कशा पद्धतीने जगलं. जी राजाची मुलगी होती, राजाची सून होती, रामासारख्याची होती, तरीसुद्धा एवढे दुःख हसत हसत कुठेही कुणाकडेही तक्रार केली नाही. आपण आपल्या जीवनात थोडेसे कमी पडला, थोडासा दुःख आला की आपण लगेच हे करतो. मग ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या मनामध्ये काय असायला पाहिजे, समाधान असायला पाहिजे. आता हे समाधान कसे काय भेटेल आपल्याला. आज आपण सर्व समाधानाच्या मागे फिरतो, आपल्याला समाधान पाहिजे असं म्हणतो आणि आपण भक्ती करतो. तुकाराम महाराज एक अभंगात अशीच भक्ती सांगतात, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. भक्ती काय, भक्ती म्हणजे काय, नमन. पण नमन म्हणजे कोणती भक्ती, तर तुमच्यात असणारा राम, आत्मा म्हणजे राम, आणि माझ्यात असणारा राम, आणि सगळ्यांनी एकामेकाला नमस्कार करणं, रामराम करणं. स्वामी जसे म्हणतात त्याप्रमाणे हीच भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवल, भोगणे ते फल संतिताचे. आता हे असलं तर तुका म्हणे घालू तयावरी भार. तुकाराम महाराज म्हणतात हे असं जर आहे तर मग आम्ही काय करायचं. आमच्या पुढे प्रश्न आहे की हा सगळा संसार आम्ही हे करून, तर हे दुःख काय आहे, दुःख काय आहे याचं कारण म्हणजे, जर आपण द्रौपदीला बघितली, पांडवांनी तर तक्रार केलीच नाही, पण द्रौपदीना कौरवांनी ज्यावेळी त्यांनी दूतामध्ये जिंकली आणि तिला त्या राज्यामध्ये बसले, इकडे बिभीषण, इकडे आपला दुर्योधन, इकडे भीष्माचार्य, कृपाचार्य, 5 पांडव असले बसलेत आणि त्यांच्यामध्ये तिला ओढत आणली आणि तिचे वस्त्र या करण्यासाठी दुःशासनाने हात घातला. त्यावेळी तिने भगवंताची धावा केल्या, एकच धावा केली, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार. तिने संपूर्ण भार देवावर टाकला. मग तिचा दुःशासन पातळ आता म्हणाला लुगडा फेडत होता. देवानी इकडून एवढा लुगडा फोडला का दुःशासन लुगडा फेडून फोडून दमला पडला, पण ती लुगडे काय फेडला गेला नाही त्याच्याकडून. मग त्यांनी त्याच्यावर भार घातला. आता आपण काय करतोय, आपण पण अनेक दुःखात मग्न आहोत, अनेक आपल्याकडे दुःख आहेत. आपण प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या दुःखात आहे आणि त्या दुःखाचा ओझा घेऊन आपण फिरतो. मग कोणती माणसं म्हणतात मला झोप लागत नाही, मला नींद लागत नाही, मला अन्न टायमावर जात नाही, खायला बसलो तर व्यवस्थित हे होत नाही. कारण ह्या दुःखाचं ओझं आपण आपल्या डोक्यावर घेऊन फिरतोय. आणि जर सुखी व्हायचं असेल तर तुकाराम महाराज काय म्हणतात,
तुका म्हणे घालू तयावरी भार. कुणावर भार घालायचं? वाहू हा संसार देवापायी. म्हणजे तुकाराम महाराज याच्यातून असं सांगतात की आपण हा जो सगळा भार आहे हा देवाच्या चरणावर घाला आणि तुम्ही मोकळे व्हा. जोपर्यंत तुम्ही माझा माझा मी मी आणि हे सर्व धरून आपण बसलोत, माझा गर्व धरून बसलोत, तोपर्यंत हा सर्व आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार आहे. आणि यातना मुक्त व्हायचं असेल तर मग काय करणार आपण? तर आता आपण स्वामींच्या दारात आलो आणि मग वाहू हा संसार देवापायी, याला अजून आपण दुसरी उपमा देऊ शकतो. वाहू हा संसार स्वामीपायी. आणि स्वामींच्या पायी वाहिल्यानंतर स्वामी काय म्हणतील? स्वामी काय म्हणतील तुम्हाला? भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि तुम्ही जोपर्यंत ह्या सगळ्या ह्या संसाराला घेऊन बसलेत तोपर्यंत तुम्हाला दुःख हे नक्कीच आहे. त्यामुळे मी आपल्यासमोर जो अभंग घेतला तो अभंग असा होता. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आपण जी संसारावर माया ठेवली, संसार हा माझा तो माझा, ही याच्यावर संकल्प सोडा. संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंते. देवानी तुम्हाला ठेवलं आहे ना, तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. वाईल्या उद्वेग दुःखची केवल. हे उद्वेग वाहत बसले तर तुम्हाला दुःखच मिळणार आहे. भोगणे ते फल संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार. तुकाराम महाराज म्हणतात की हा सगळा भार आहे हा त्याच्यावर घालू. कुणावर घालू? देवावर. वाहू हा संसार त्या देवापायी. जर आपल्याला सुखी राहायचं असेल तर साधू संतांनी ज्या मार्गाने गेले, साधू संतांनी जे मार्ग चोखळले त्या मार्गाने आपण जायला पाहिजे. आता आपण किती जरी पुढारलेला असो, किती जरी आपण पुढारलेला विचार केला तरी परिस्थिती काय आहे की आज त्या ट्रम्पच्या एका भूमिकेमुळे गॅसचा तुटवडा झाला आणि तो युद्ध जर तसाच चालू राहिला असता तर आपल्याला चुली पेटवणं भाग झालं असतं. म्हणजे आपण किती पुढे गेलो, किती वाजल्यावर जरी गेलो तरी तिथून पुन्हा खाली येण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीचा विचार करायला पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे. ह्यात देवाने अनेक अवतारं घेतली. देवाने ह्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. कोणत्या सांगितल्या? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला तर एक सांगितलं की तू युद्धाला उभा आहेस. तर युद्धाला उभा असताना तिकडे अर्जुनाला मोह तयार झाला, माया तयार झाली. अर्जुनाला सुद्धा माया तयार झाली की तिकडे माझे गुरु कृपाचार्य, भीष्माचार्य हे आजोबा आहेत, द्रोणाचार्य हे गुरु आहेत, दुर्योधन वगैरे हे 100 भाऊ आहेत इकडे. आणि हा जो युद्ध करायचा आहे हा युद्ध कसा करायचा? कारण मी त्यांच्याशी लढलो तर ते आमचे नातेवाईक, हे आमचे नातेवाईक, आणि हा जो युद्ध आहे या युद्धात आमचीच हानी होणार आहे. त्यामुळे हे युद्ध करण्यापेक्षा मी हे सर्व सोडून जातो, मी संन्यास घेतो. परंतु मला हा युद्ध करायचा नाही. अशा प्रकारचा मोह श्रीकृष्णाला झाला. आणि त्यावेळी अर्जुनाला झाला. आणि अर्जुनाला त्यावेळी श्रीकृष्णाने जो मार्गदर्शन केला ती भगवद्गीता. काय मार्गदर्शन केला? अर्जुन म्हणाला की यांच्याशी लढायचं नाही, हे तर माझे बांधव आहेत. आणि तो पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषादयोग, की मी जर लढलो तरी आम्हीच मारले जातील, त्यापेक्षा मीच धनुष्यबाण खाली ठेवतो, त्यांनी मला मारलं तर चालेल. दुसरा अध्याय आहे तू मारलं नाही तर ते मारणार नाहीत का? कारण
मनुष्य हा बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. म्हणजे आपण आज जरी हा शर्ट नवीन घातला, कालांतरीने हा जुना होणार आहे, फाटका होणार आहे, हा निघून जाणार आहे. परंतु आत्मा हा निरंतर आहे. आत्मा हा मरत नाही, तो अग्नीने जलत नाही, तलवारीने तुटत नाही, पाण्याने विझत नाही. त्यामुळं अर्जुनाला त्यांनी सांगितलं, तू जो काय आता हे करतो ते चुकीचं आहे, तू युद्ध कर, तू युद्धातून पळू जाऊ नको. आणि गीतेचा सार एक आहे की फळाची अपेक्षा न करता कर्म कर. तो बोलतो कर्म कर, बरोबर आहे देवा, पण त्यांनी सांगितलं हे ज्ञानी माणूस जे असतात, ती ज्ञानी माणसं अशी घाबरून पडत नाही, ती युद्ध करतात. हा ज्ञान श्रेष्ठ आहे. जर देव, अर्जुन बोलतो, जर देवा ज्ञान श्रेष्ठ आहे तर तू मला भक्ती का करा, युद्ध करायला का सांगतो, मला ज्ञान का सांगत नाही. तर ज्ञान संपादन करण्यासाठी आता जी लहान लहान मुलं बसलीत, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून आपण लहान मुलांना अभ्यास करायला लावतो आणि ती मग ग्रॅज्युएट होतात, ती चांगली शिकतात. आणि अर्जुन लग्न करून वगैरे युद्धाला उभा राहिल्यानं ज्ञान संपादन करण्याची गोष्ट केली तर ते तुला शक्य होणार नाही. नंतर त्याला तिसऱ्या अध्यायात योग साधना साधली आणि त्याला सांगितलं की ह्या जगामध्ये देवाला अर्जुनाने प्रश्न विचारला की ही सगळी जनता आहे, सगळी लोक आहेत, ही ज्ञानी आहेत, कोणी अज्ञानी नाही. मग ही ज्ञानी माणसं अज्ञानी माणसासारखा आपला चुकीचा व्यवहार, चुकीच्या ह्याला का वागतात. श्रीकृष्णाने सांगितलं की बघा, पहिला माणसाला काम निर्माण होतो, म्हणजे गरज निर्माण होते. गरज निर्माण झाली का गरजेतूनच त्याला ती गरज भागली का त्याचा लोभ वाढतो. लोभाच्या आड कोण आला का त्याला क्रोध येतो. क्रोधात एकदा माणूस गेला की मग त्याला कसली शंका राहत नाही, मग त्याचा विनाश होतो. त्या पद्धतीने माणसाला पहिली गरज निर्माण होते. गरज निर्माण झाली तर काय गरज होते निर्माण, एक 5-10 लाख रुपये असते. माझ्या मुलीचं लग्न केलं असतं, मी मोकळे आलो असतो. योगायोगाने त्याला 5-10 लाख रुपये मिळतात. मिळाल्यानंतर त्याची गरज झाली, तिथंच लक्षात येतं की याच्याने काय होतं आहे, अनेक पैसे होते, त्यातच त्याचा लोभ तयार होतो. लोभाच्या आड कोण आलं का मग त्याच्याबद्दल राग येतो. तो जर मोठा असेल तर भीती वाटते आणि त्याला पार करून गेला का अहंकार होतो. आज समाज तशाच पद्धतीचा झालेला आहे. आज समाजाचा बघितलं तर जे काय शासकीय कर्मचारी आहेत त्यांना लाखो रुपये पगार आहे. त्यांचा त्या पगारामध्ये चांगल्या पद्धतीचा संसार चालू शकतो, परंतु ते त्या पगाराचं काम करत नाही, तर बाहेरून त्याच्यातून किती कमवता येतील ते बघतात. इतर समाज आहे तो भित्रा झालेला आहे. त्याला घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल ह्या विवंचनेत अडकलेला आहे. आणि जो भीत पण नाही आणि ज्याला अहंकार झाला नाही असा माणूस योग्य असतो. परंतु इथे सर्व माणसं आज मतदान करायचा झाला तरी दान न करता त्याच्यातसुद्धा पैसे घेतल्याशिवाय येत नाही, काम करत नाही. अशा प्रकारची परिस्थिती झाल्यामुळे आज या सर्व याच्यामध्ये मला जी आज ही सेवा करायला दिलेली आहे, यामध्ये मी आज तुमच्यापुढे हा जो अभंगावर मी बोललेला आहे की हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवल, भोगणे ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. एवढं हे चिंतन करून मी माझे 2 शब्द संपवतो. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हो श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या ठिकाणी येऊन आपल्या रसाळ वाणीने सर्व सेवकांना मंत्रमुग्ध केले. असेच प्रेम आमच्यावर असावे ही नम्र विनंती. आपण विषयावर चांगलाच प्रकाश टाकला. आपलं हे बोलणं खूप प्रभावी होतं. धन्यवाद दादा. आता उद्या रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तुपगाव या ठिकाणी होणारी सेवा पुढील प्रमाणे: सकाळी दुपारी आरती, नैवेद्य आरती, नित्य स्वाहाकार, स्वामी याग आणि नंतर अल्पहार हे सौ वृषणी तुपगाव यांचं आहे व महाप्रसाद श्री सतीश गुरु तुपगाव यांचं आहे. तसेच आजचा अल्पहार हे सौ अनिता गावडे जांभिवली यांचं असून महाप्रसाद म्हणजे आजची महाप्रसाद सेवा ही सौ नीलम पाटील मोहपाडा यांची आहे. त्यांनी अन्नदान नोंदणी दिनांक 31/3/2025 आहे. म्हणजे यांनी आपलं नाव या सेवेसाठी जवळपास 1 वर्षापूर्वी दिली होतं. आता यानंतर महाप्रसादाची व्यवस्था आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून सेवेकरांनी थोडंसं बाजूला होऊन आम्हाला त्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करावे. श्री स्वामी समर्थ.